छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीनिमित्त या थोर महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा परम आदरणीय आरेताई, वकील संघाच्या अध्यक्षा वैशाली चांदणे, सर्व आदरणीय माननीय न्यायमूर्ती आणि माझ्या वकील बंधू भगिनी, कुंडी काढा ना पुढची छत्रपतीला जात धर्म नसतो, महात्म्यालाही जात धर्म नसतो आणि महापुरुषालाही जात धर्म नसतो। आणि म्हणूनच जात धर्माच्या पलीकडे कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या ऐतिहासिक अशा प्रकारच्या मानव कल्याणकारी कार्य करणाऱ्या त्या महापुरुषांची जयंती समाजही साजरी करतो। आणि आपण न्यायालयातील कुटुंबाला न्याय देणारी सर्व संबंधित अशा प्रकारचे डोळसपणाच्या भूमिकेतून आणि समाजाकडून घेण्याच्या भूमिकेतून आपण हा उपक्रम चालू ठेवला। याबद्दल मी आपल्या कोर्ट सर्व न्यायमूर्तींचं आणि वकील संघाच्या सर्व सदस्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मी शुभेच्छाही देतो। मित्रहो, कुटुंबाला न्याय दिल्यामुळे समाज व्यवस्था सुरळीत चालते। कुटुंबातले घटक अत्यंत सुख संवेदना भोगतात, आनंदाने जगू इच्छितात, जगतात आणि ही आनंदाची संबंध इतिहास निर्माण करण्याचं काम आपण सर्व घटक करत असतात। याच आनंदाचा सर्व प्रश्नाच्या संदर्भात महापुरुषांनी ऐतिहासिक अशा प्रकारच्या महापुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये समर्पित जीवनातून त्यांनी आपला आलेख निर्माण केला, कर्तृत्व सिद्ध केलं। आणि म्हणूनच महाराष्ट्राचं आणि भारताचं समाज जीवन हे कल्याणकारी अशा प्रकारच्या सुख संवेदनेतून निर्माण झालेलं आहे, याची आपण सर्व अनुभूती घेत आहोत। छत्रपतींच्या अत्यंत प्रास्ताविकामध्ये आमच्या वैचारिक राहिले छत्रपती, महात्मा आणि महापुरुष या तिन्ही व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा सुरेख अशा प्रकारच्या वैचारिक सूत्रामध्ये या महापुरुषाचं महात्मेपण आणि त्यांच्या कर्तृत्वाची तोडवी ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक महापुरुष आपल्या रूढ अर्थानं हिंदू धर्मात जन्मले, हिंदू धर्मातच त्यांचा मृत्यू झाला। महात्मा फुले हिंदू धर्मात जन्मले आणि त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म स्थापन केला। बाबासाहेब हिंदू धर्मात जन्मले आणि ते बौद्ध धर्मामध्ये त्यांचा मृत्यू झाला। धर्माची विविधता सर्व महापुरुषांच्या कर्तृत्वातून ही आपण अनुभवतो आहोत। पण या समाजाला, या संबंध भारतीय समाजामध्ये जे संविधान आहे ते निधर्मी आहे, धर्मनिरपेक्ष आहे। समाज धार्मिक अवस्थेत असतो, पण संविधानाला मात्र कुठलाच धर्म नाही। आणि म्हणून धर्माच्या पलीकडे काम करणाऱ्या या सर्व लोकांचं आपण गुणगान करतो, ही महत्वाची बाब आपल्या समाज जीवनामध्ये आपण अधोरेखित करत असतो। मित्रहो, शिवाजी महाराजांचा इतिहास हा राजेशाहीचा इतिहास आहे, पण राजेशाही सुद्धा संबंध जगातल्या इतिहासामध्ये नेपोलियनची ज्याची तुलना केली जाते असे शिवाजी महाराज शौर्याच्या पराक्रमाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत अव्वल असणारे शिवाजी महाराज, मुत्सद्दीपणाच्या गरिबी काव्याच्या संदर्भातला नवीन इतिहास निर्माण करणारे शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 4-5 घटना म्हणजे महाराजांचा इतिहास नव्हे, तर मधल्या काळामध्ये 30-40 वर्ष 300 किल्ल्यांची डागडुजी करत असताना त्यांनी लोककल्याणकारी शेतकऱ्यांच्या उपयोगाचं धोरण कसं राबवलं, रयतेला कसं आनंदी ठेवलं, सुख समाधान कसं ठेवलं, अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीचा कसा विरोध केला आणि त्यासाठी कसं सुंदर अशा प्रकारची पराक्रमाची पेरणी केली, विचार पेरले, एक चारित्र्य संपन्न अशा प्रकारचा राजा।
एक नैतिक दृष्टिकोनातून आपलं जीवन आणि समाज जीवन घडवण्याचा प्रयत्न करणारा एक राजा. अशा प्रकारचं एक सुंदर उदाहरण इतिहासामध्ये त्यांनी करून ठेवलं. जगामध्ये अनेक राजे झाले असले तरी सुद्धा शिवाजी महाराजासारखा ज्याला देवत्व प्राप्त झालं, ज्याला मंदिर प्राप्त झालं, त्याच्या मृत्यूनंतर मंदिरामध्ये देव करून ज्याला लोकांनी बसवलं, शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत तर सबंध मराठा मावळ्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन स्वराज्याचा लढा लढलाच. पण महाराजांच्या मृत्यूनंतर सबंध औरंगजेबासारख्या एका महान शत्रूला कमी संख्येनं असलेल्या मावळ्याने महाराजांची प्रेरणा स्वीकारून महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक काळपर्यंत त्यांनी लढा दिला. अशा प्रकारचं उदाहरण जगाच्या इतिहासात अजून मला सापडलेलं नाही. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या संबंधानं शेकडो हजारो ग्रंथ निर्माण झाले. कुणी जातीवादी भूमिकेतून लिहिले, ब्राह्मण लोकांनी जातीवादी भूमिकेतून तो लिहिला, बहुजनांनी बहुजन जातीवादातून शिवाजी मांडला आणि मग शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण महाराष्ट्रासमोर आणि सबंध जगासमोर आलेला. मला विवेकवादी भूमिकेतून शिवाजी महाराज जवळचे वाटतात. शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते का? शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते का? अशा प्रकारचे प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण? शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? शिवाजीच्या महाराजांचा मृत्यू कसा झाला? या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये विद्वानांचे मतभेद आहेत आणि वेगवेगळी थेरी, वेगवेगळी मांडणी अनेक विद्वानांनी करून ठेवलेली आहे. पण ब्राह्मण जातीतले विवेकी विद्वान आणि बहुजनातले विवेकी विद्वान अशा दोन्ही जातीतल्या विवेकी विद्वानांनी जो इतिहास लिहिला तो मला अधिक प्रमाणात वाटतो आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, विवेकवादी भूमिका हा ग्रंथ मी 2021 मध्ये लिहिला आणि 2-3 वर्षामध्ये 3,500 त्याच्या प्रती गेल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं हाच भाव आहे की शिवाजी महाराजांचं रयतेवरचं प्रेम हे अत्यंत अस्सल अशा प्रकारचा अंतःकरणपूर्वक शिवाजी महाराजांनी रयतेवर प्रेम केलं आणि रयतेने त्यांच्यावर प्रेम केलं. महाराजांचे जर शत्रू मुसलमान ज्या लेखकांनी लिहिलं तर महाराजांच्या पत्री इब्राहिम खान होता, महाराजांच्या पत्री आपला तुमचा मदारी मेहतर होता, हबीब वास्तव होता, असे अनेक मुस्लिम, नूर जहा होता, नूर बेग होता, हैदर होता, असे अनेक मुस्लिम इस्लाम न सोडता मोहम्मद पैगंबरावरची निष्ठा कायम ठेवून शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्राणापलीकडे जपणारे पहिलेपासून शेवटपर्यंत या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून महाराजांच्या स्वराज्यावर हेनिष्ठ अशा प्रकारच्या भूमिकेतून प्रेम करणारे मुसलमान मावळ्या इतकेच प्रेमळ आणि मावळ्या इतकेच निष्ठावंत असल्याचं आपण पाहतो आहोत. आणि म्हणून महाराजांच्या बदली जसे मुसलमान होते तसे मराठी मावळे सुद्धा होते. धनगर, कोळी, रामोशी, बेदर अशा वेगवेगळ्या जाती धर्माची अनेक माणसं शिवाजी महाराजांनी गुणकर्माच्या अनुषंगाने त्यांनी त्यांना निवडलं आणि त्यांना वेगवेगळ्या संधी दिली. त्यामुळे महाराजांचं राज्य स्वराज्य हे सर्वांचं राहील आणि महाराजांचे शत्रू कोण? मुसलमान त्यामुळे असू शकत नाही. मग महाराजांचं शत्रुत्व हे अफजल खानाशी होतं, विजापूरच्या दरबाराशी होतं, आपल्या औरंगजेबाशी होतं. पण हे शत्रू राजकीय शत्रुत्व आहे आणि म्हणून त्या अर्थानं धार्मिक छटा निश्चित असू शकतात. पण महाराजांचं राजकारण मात्र धर्माचं नव्हतं. महाराज हिंदू धर्माचे अभिमानी, हिंदू धर्मात जन्मले असले तरी सुद्धा हिंदू धर्मात जन्मलेल्या महाराजांचं राजकारण हिंदुत्वाच्या मर्यादेमध्ये बंदिस्त करता येत नाही. हा अत्यंत महत्वाचा निष्कर्ष माझ्या अभ्यासातून मला मिळालेला आहे. आणि म्हणून महाराजांचं राजकारण धर्मनिरपेक्ष असल्याचं मी जाणतो आणि मी अभ्यासतो. महाराजांच्या राजकारणामध्ये महाराज हे काही लोकांनी त्यांना ठरवलं ब्राह्मण हे शत्रू होते. महाराजांचे ब्राह्मण जर शत्रू असते तर अष्टप्रधानापैकी 7 प्रधान शिवाजी महाराजांना कसं नेमणूक केले असते? एकच फक्त बहुजन सेनापती आणि बाकी सर्व अष्टप्रधानापैकी 7 प्रधान ब्राह्मण जातीतले होते. आणि म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा अलीकडच्या काळातला वाद आहे. त्या वादाचं आरोपण इतिहासाच्या संबंध वास्तवावरती करून जुना इतिहास आपल्या नवीन पद्धतीनं
लिहिण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे महाराजांच्या संदर्भात अत्यंत एक चुकीचा अशा प्रकारचा संदेश समाजामध्ये पोहोचला आणि त्यामुळे महाराष्ट्र डुबकला. महाराष्ट्राची एकसंधता हा आपला आजचाही अजेंडा आहे, कालचाही अजेंडा होता, उद्याचाही अजेंडा आहे. भारत एकसंध राहावा ही संविधानाचा हेतू आहे, संविधानाचा तोच गाभा आहे आणि संविधानाचा तोच परिणाम आपल्याला अपेक्षित आहे. या दृष्टीने विचार करताना स्वराज्य आणि भारताचं स्वातंत्र्य यामध्ये समान अशा प्रकारच्या ध्येयवादाची आपल्याला निश्चितपणे जाणीव होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना जे महाराज करतात हे बुडवर ब्राह्मणांचं स्वराज्य नव्हतं, हे मराठ्यांचं स्वराज्य नव्हतं, हे बुडवर मावळ्यांचं समाज अशा स्वराज्य नव्हतं. सर्व जाती धर्मांचं मिळून हे स्वराज्य होतं आणि म्हणून स्वराज्याला जात धर्म नसतो आणि छत्रपतीलाही जात धर्म नसते. पुढे महाराजांच्या चरित्रामध्ये अत्यंत विदारक अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. संघर्ष आयुष्यभर करावा लागला, पण संघर्षामधल्या जवळजवळ 300 किल्ल्यांची डागडुजी करत असताना शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला धक्का लावू नये किंवा शेतकऱ्याच्या वाळलेलं झाड सुद्धा त्याला न सांगता आपल्या सैनिकांनी घेऊ नये, ते विकत घेतलं पाहिजे. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या काळजी घेताना उन्हाळ्यामध्ये गंजी असतात आणि उंदीर त्या झोपडीतून इकडे तिकडे ते वाघ पेटवला घेऊन पळतात, त्याला आग लागण्याची शक्यता असते आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. अशा प्रकारचा राजा जे शेतकऱ्यांच्या प्रत्येक घटनेचा प्रत्येक जीवाची काळजी घेणारा जगाचा इतिहासात मला तरी दुसरा सापडला नाही. तगाई असो, मेहनत करणारी संबंध मंडळीची तैवार असो आणि स्त्रीचा सन्मानाची भूमिका महाराजांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. वैशाली त्यांनी सुंदर सूत्र मांडलं आपल्याला आणि त्या स्त्रीचा सन्मान त्यांनी केला होता. रांजेगावच्या पाटलाचं एक उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. स्त्रीवरती बलात्कार केल्यानंतर त्याच्या हातपाय तोडण्याची शिक्षा देणारे शिवाजी महाराज. सखुबाई नावाची एक शत्रू पक्षातली स्त्री किल्लेदार होती. 30 दिवस त्या किल्ला लढवला गेला आणि शिवाजी महाराजांच्या सरदारानं किल्ला जिंकला आणि शत्रुत्व भावनेनं त्या विरोधी सावित्रीबाईच्या वरती त्यांनी बलात्कार केला. आपल्याच सरदारानं अशा प्रकारचा पराक्रम केल्यानंतर शिवाजी महाराजांनी नैतिक दृष्टिकोनातून ही चूक ठरवून आपल्या सरदाराला डोळे काढून ज्या किल्ला जिंकला त्याच किल्ल्यामध्ये मरेपर्यंत त्याला तिथे राहण्याची शिक्षा दिली. अशा प्रकारचा नैतिकतेच्या दृष्टीनं अत्यंत उज्ज्वल असणारा प्रकारचा हा राजा. चारित्र्य संपन्नता अत्यंत उच्च कोटीची आहे. एक पैसाही खाण्याचा प्रश्न नाही आणि म्हणून राजकारणी लोकांनी, तरुणांनी, स्त्रियांनी, सर्व समाजाच्या घटकांनी एक आदर्श राजा म्हणून लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा आदर्श राजा असणारा शिवाजी महाराजांचं हे कर्तृत्व हे अनुसरलं पाहिजे. आदर्श म्हणून त्यांची जयंती साजरी करत असताना जयंती सोहळ्यातून महाराजांकडून घेण्यासारखं काय आहे? एक सुंदर अशा प्रकारचं मॅनेजमेंटची व्यवस्थापनाची व्यवस्था. युद्धपूर शत्रूच्या संदर्भात शत्रू कोण? अन्याय करणारा शत्रू, अत्याचार करणारा शत्रू, अनैतिक वागणारा शत्रू, विकृतीनं भारावलेला शत्रू. अशा प्रकारच्या शत्रुत्वामुळे जे युद्ध लादलं गेलं त्या संदर्भातलं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे आजही मंदिरी अशा प्रकारचं आहे. याच महाराजांचं सूत्र महात्मा फुल्याशी जुळतं. कारण महात्मा फुल्याने शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि महाराजांची शिवजयंती सुरुवातीला साजरी केली. महाराजावरती पोवाडा नसला, कुलवाडी भूषण असा त्या पोवाड्याचं नाव आहे. शिवाजी महाराजांचा कर्तृत्व आणि या पोवाड्यात मांडत असताना महात्मा फुलेंना शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे कुलवाडी भूषण मांडलं. कुणी त्याला ब्राह्मण गो ब्राह्मण प्रतिपादक असं त्याला मानलं जात होतं. महात्मा फुलेंनी त्याला एक पर्यायी अशा प्रकारची संकल्पना जोडली आणि ती कुलवाडी भूषण. कुलवाडी भूषण हे आपले महात्मा शिवाजी महाराज होते. त्याचबरोबर ब्राह्मण गो ब्राह्मण प्रतिपादक शिवाजी महाराज होते. कोणत्याही दुर्गावल्या शिवाजी महाराजांनी स्वतःला लावून घेतल्या नाही. जे अधिकृत अशा प्रकारची जी घोषणा दिली जाते तेवढीच फक्त जर सोडली तर बाकीच्या विरोधावल्या नंतरच्या आपापल्या सुविधेप्रमाणे विद्वानांनी आपापल्या पद्धतीनं आपल्या भूमिकेनुसार त्यांना चिकटवलेल्या आहेत. या सर्व विरोधावल्या लावल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुन्हा उरतं आणि म्हणून सर्व विरोधावल्यांच्या पात्रतेला पात्र ठरणारे शिवाजी महाराज
ही अत्यंत सर्वांना प्रेरक आणि वंदनीय अशा प्रकारचे आहे. शिवाजी महाराज ब्राह्मणांचे होते, मुसलमानांचे होते, मावळ्यांचे होते, सर्वांचे होते, सर्व रयतेचे होते. रयतेमधल्या कोणत्याही माणसाला जर अन्याय केला तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना प्राप्त होता. शिवाजी महाराजांनी रयतेमधल्या कुणावरही अन्याय केलेला नाही, कुणाही जात म्हणून त्याला विरोध केला नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एका जातीमध्ये बंद करणं किंवा दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध त्यांना उठवणं ही अत्यंत चुकीची भूमिका विद्वानांना घेणं ही योग्य होणार नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज हे विवेकानं समजून घ्यायची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास विवेकानं लिहिला गेला नाही, विवेकानंही वाचला जात नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज शिकवताना शिवाजी महाराज 8वीच्या वर्गात 10वीच्या वर्गात कॉलेजला हे काय म्हणून शिकवायचे, शिवाजी महाराजांचे शत्रू कोण म्हणून सांगणार आहोत. शिवाजी महाराज हे अत्यंत उत्सद्दी आणि अत्यंत हुशार अशा प्रकारचे गृहस्थ. या माणसाला 8 राण्या होत्या, त्याला 9वी बायको जोडून देण्यात आली. 9वी बायको ही अस्पृश्य होती अशा प्रकारचं संशोधन ऐतिहासिक पुस्तकामध्ये काही लोकांनी मांडलेलं आहे. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला आणि हा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक झाल्यानंतर त्या तांत्रिक पद्धतीच्या राज्याभिषेकाच्या अगोदर कनिष्ठ बाई जातीच्या बाईशी लग्न केलं पाहिजे त्या राजानं, तर तो विधी पूर्ण होतो. ज्या अर्थी तांत्रिक राज्याभिषेक झाला दुसरा, त्या अर्थी महाराजांचं अशा कनिष्ठ जातीतल्या बाईशी लग्न झालं असलं पाहिजे असा तर्क पावा काड्यांच्या धर्मशास्त्रामध्ये ते विधी दिलेला आहे. त्या विधीचा आधार घेऊन या विद्वानाने कॉम्रेड शरद पाटील हे त्यांनी तो मांडला. त्यांना वाटलं तसं त्यांनी लिहिलं. पण हा विचार करत असताना तत्कालीन समाज व्यवस्था, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्थेचं भान लेखकांनी ठेवणं आवश्यक असतं. महाराजांनी असं लग्न केल्यानंतर ते लगेच काही दिवसानंतर त्या बाईला त्यांनी ब्राह्मण प्रधानाने मारून टाकलं असं त्याला उल्लेख केलेला आहे. तिला हुतात्मा दाखवलेला आहे ती बाईला. आणि मग असं का झालं तर हे व्यवस्थेचा भाग आहे, ते समाजाला मान्य नव्हतं आणि म्हणून हे घडलं. आणि म्हणून जी सोयराबाई पट्टराणी होती तिचं पट्टराणी पदे त्या नवीन अस्पृश्य बाईला 9व्या बायकोला गेलं आणि याचा राग येऊन ती बाई मेल्यानंतर 74 ते 80 1674 ते 1680 सोयराबाईने आपल्या घरामध्ये आपल्या नवऱ्याला ठार मारण्याचा विचार केला आणि तो विचार मनात घोळवत 1680ला शिवाजी महाराजांना सोयराबाईंनी विष घालून ठार मारलं. अशा प्रकारचं धाकांत खोटं इतिहासकारांनी लिहिलं आहे. हे मार्क्स फुले आंबेडकरवादी विचारवंत आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या फुले तर्कशुद्ध विचार मांडतात, विवेकानं विचार करतात, सत्याची भूमिका मांडतात, सत्यशोधक समाजाची स्थापना करतात, अशा महात्मा फुल्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले विद्वान सुद्धा किती विकृत लिहितात. आणि मग बाबासाहेब पुरंदरेंचा इतिहास असो तोही विकृत आहे, शरद पाटलांचा इतिहास तोही विकृत आहे. या विकृतीच्या जातीवादी मांडणीतून शिवाजी महाराजांना मुक्त करणं हे मला आवश्यक वाटतं. माझ्या समोर प्रश्न होता की एवढा महान राजा इंग्लंड अमेरिकेच्या विद्यापीठात ज्याच्या पराक्रमाच्या कथा शिकवल्या जातात, आधुनिक कालखंडामधलं युद्धनीती शिवाजी महाराजांची शिकवली जाते आणि अशा पातळीवरती महाराजांना आपल्या बायकोच्या मनात काय चाललंय हे कसं कळालं नाही. पण 6 वर्ष एखादी बायको, एक निस्सीम प्रेम करणारी बायको, राजारामाची आई ही अशी प्रकारची सोयराबाई आपल्या नवऱ्याला मारून घालण्याचा विचार कसा काय करू शकेल. परंतु विद्वानांच्या डोक्यात जे आलं ते त्यांनी बायकांच्या हातामध्ये, महापुरुषाच्या बायकांच्या हातात विषाच्या कुप्या देऊन त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न विद्वान करत असतात आणि तो तसा केला आणि शिवाजी महाराजांचा अन्याय त्याच्यावर झालेला आहे. हा इतिहास मला मान्य नाही, हे चुकीचं आहे. महात्मा फुलेंच्या संदर्भात सुद्धा महात्मा फुले ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये नक्की लढले. त्यांचं आंदोलन, त्यांची सबंध विचाराची भूमिका ही परिवर्तनशील अशा प्रकारची विचाराची. ब्राह्मणांचं कसब लिहिलं, त्याचबरोबर तृप्तिरत्न नावाचं नाटक लिहिलंय, गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथाची त्यांनी स्थापना केली, शेतकऱ्याचा असोट लिहिलं. या सर्व वाङ्मय परंपरेचा धागा असा सांगतो की बहुजन आणि ब्राह्मण समाजातील तरी निर्माण करण्याचं जे पाप आहे ते सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये निर्माण झालं. आणि म्हणून ब्राह्मणांच्या संबंध बोल खोलण्यासाठी महात्मा फुल्यांनी त्या काळातल्या संशोधनाच्या साधनाच्या आधारे काही थेरी मांडली.
आणि ब्राह्मणांनी व्यवस्थेने केलेलं शोषण हे त्यांनी मांडलं. ते शोषण होतं का? तर शोषण होतं. ती परंपरा चुकीची होती का? ते कल्चरल करप्शनचं सुंदर अशा प्रकारचं, अत्यंत भयानक अशा प्रकारचं उदाहरण. आणि म्हणून दलितांच्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या बाबतीमध्ये ब्राह्मणशाहीनं ही संबंध व्यवस्था केली, अन्यायाची संबंध व्यवस्था केली. पण ब्राह्मणांनी निर्माण केलेली वर्ण व्यवस्था पोचली कोणी? ब्राह्मण तर 3.5% 2.5% हे संख्येनं होते प्रत्येक काळामध्ये. क्षत्रिय आणि वैश्याने ती व्यवस्था पोचली. आणि म्हणून ही व्यवस्था पोचण्याचं काम हे 3 वर्णाने केलं. आणि चौथा जो शूद्र वर्ण होता, अधिशूद्र वर्ण होता, या वर्णाच्या विरुद्ध ही भूमिका संबंध मांडण्यात आली आणि शोषण त्या संबंध शूद्रांचं करण्यात आलं. अशा प्रकारच्या पातळीवरती महात्मा फुल्यांचं महात्मेपण अनेक संदर्भात आपल्याला सांगता येऊ शकेल. महात्मा फुल्यांनी जसा आमच्या वैचारिकांनी संदर्भ दिला, ब्राह्मण स्त्रियाच्या नवरा मेल्यानंतर आपल्या केस काढून टाकल्या जात असत. ती अत्यंत अन्यायी परंपरा. सती जाण्यापासून ते रोखलं पहिले शिवाजी महाराज आहे सतीची प्रथा बंद करण्याच्या. सामूहिक प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला नाही. पण आपल्या आईच्या बाबतीमध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर जिजामातेला मात्र सती जाण्यापासून त्यांनी थांबवलं. ही व्यक्तिगत कुटुंबापुरती सुधारणा जरूर होती. आणि हाच प्रकार पुढे महात्मा फुले राजा राममोहन रॉयच्या संदर्भात दिसतो. महात्मा फुल्यांनी केस हे स्त्रीचं वैभव आहे, ते सौंदर्य टिकलं पाहिजे. महात्मा फुल्यांनी ब्राह्मणशाहीचा विरोध करताना ब्राह्मण स्त्रियांचा मात्र कैवार घेतला. हे कसं काय आहे? हे कॉम्बिनेशन एका महात्म्याचं आहे. हे आता महात्मा पुरुषच असा करू शकतो. म्हणजे व्यवस्थेला विरोध पण स्त्रियांच्या संदर्भातला कैवार घेण्याची महात्मा फुलेची भूमिका ही अत्यंत वंदनीय आहे. एवढंच नव्हे तर ब्राह्मण स्त्रीला, विधवा स्त्रीला लग्न करण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून त्यांचं जर पाऊल चुकलं आणि त्यांना जर दिवस राहिले तर अशा प्रकारच्या दिवस राहिलेल्या मातांचं बाळंतपण करण्याचा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा प्रयत्न सावित्रीबाई आणि महात्मा फुले केला. महात्मा फुले महात्मा आहेत कारण पुरुषी भाषा ही संबंध या संदर्भातली असताना महात्मा, आपण सावित्रीबाईला महात्मा म्हणत नाही, पण म्हणण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण या ब्राह्मण विधवा स्त्रीचं बाळंतपण करताना प्रेरणा महात्मा फुल्याची होती. पण प्रत्यक्ष बाळंतपण केलं ते सावित्रीबाईने केलं. आणि सावित्रीबाईने बाळंतपणच केलं नाही तर ते मातृत्व मंगलमय आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे. मातृत्वाचा सन्मान करण्याची भूमिका या कृतीमध्ये सावित्रीबाई फुल्यांची आहे. आणि म्हणून महात्मापण किंवा महात्मेपण म्हणणं, महात्म्याचं कर्तृत्व हे जसं महात्मा फुल्याकडून घडलं तशाच प्रकारचं सावित्रीबाई संबंध सावित्रीच्या संदर्भात सुद्धा हे घडलं. आणि म्हणून जगाच्या इतिहासात इंग्लंड अमेरिकेमध्ये आज सुद्धा विधवेचं मातृत्व, भारतात सुद्धा विधवेचं मातृत्व निर्माण, ते चांगलं मानणं, मंगलमय मानणं, त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणं हा भाग अजूनही आलेला नाही. खरं तर स्त्री मुक्तीची अत्यंत शेवटची अवस्था कदाचित अशी मानता येईल का? आपण सगळे विद्वान आहात. आणि म्हणून मातृत्वाचा अधिकार विधवेला असावा का या बाबतीतलं अजून जागरण आपलं झालेलं नाही. त्या संदर्भात मी आधी बोलत नाही. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी मात्र हे काम केलं. आणि म्हणून शिवाजी महाराज हे संबंध महात्मा फुल्यांच्या संदर्भातला दुवा, शिवाजी महाराज हिंदू धर्माचे, तो हिंदू धर्म महात्मा फुल्यांनी नाकारला आणि स्वतंत्र अशा प्रकारचा सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी स्थापन केला. जगातल्या सर्व स्त्री पुरुषांच्या समानता त्यांनी सिद्ध केली. ही समानता सांगत असताना आयुष्याबद्दल अनेक सेवा केल्या. विधवेचं जे मातृत्वच मंगलमय मानलंच, पण ब्राह्मण विधवेचा यशवंत नावाचा मुलगा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेतलेला. महात्मा फुले ब्राह्मण विरोधी असं सांगत असताना जी मंडळी सांगतात त्यांनी हा एक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे की यशवंत नावाचा ब्राह्मण स्त्रीचा मुलगा महात्मा फुल्यांनी दत्तक घेतला आणि आपली सगळी प्रॉपर्टी मृत्यूपत्रामध्ये त्या यशवंत नावाच्या मुलाला दिलेली आहे. त्यानं जर चुकीचं वागलं तर ते नंतर काढून सरकारला द्यावे असा प्रकारचा खुलासा आहे. पण डॉक्टर यशवंतला त्याला शिकवलं, मोठं केलं आणि त्याला संबंध हे आपलं पालकत्व ब्राह्मण मुलाला दिलं. माळी समाजाचा मुलगा त्यांनी दत्तक का घेतला नाही? मराठा बहुजन समाजाचा मुलगा त्यांनी दत्तक का घेतला नाही? अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनात अनेक निर्माण होतात. आणि या ठिकाणी महात्मेपणाची भूमिका महात्मा फुल्यांच्या संबंध कर्तृत्वातून सिद्ध होते.
मोठं काम आहे, समाज क्रांतिकारक काम आहे. बुद्धानंतरचा संबंध अशा प्रकारच्या इतिहासामध्ये अत्यंत मोठा अशा क्रांतिकारक जाणीवेचा, क्रांतिकारक लेखनाचा, क्रांतिकारक कृतीचा एक डोंगर महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी उभा केला. त्यामध्ये फातिमा दिदीचं कर्तृत्व हे मला अत्यंत मोलाचं वाटतं. दलितांच्या स्त्रियांना शिकवणं, भिड्यांचा वाडा त्याला आज आता तो मुक्त झालेला आहे. तो वाडा भिडे नावाच्या ब्राह्मण ग्रस्तांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यालयात, शैक्षणिक कार्यालयात दिलेला आहे. ही भिड्यांची कृती महात्मा फुले यांच्या कामाला सुसंगत अशा प्रकारची आहे. काही ब्राह्मण, मोजके ब्राह्मण, सगळे ब्राह्मण नव्हे, काही विष्णुशास्त्र पंडित, चिपळूणकरांचे वडील हे महात्मा फुल्यांच्या कार्याला सुसंगत अशा प्रकारची भूमिका ते बजावतात. काही मंडळी सत्यशोधक समाजाच्या कार्याला ते नक्की पाठिंबा देत होते. सगळेच ब्राह्मण वाईट नसतात, सगळेच ब्राह्मण चांगले हे नसतात. चांगलं आणि वाईट पण हे प्रवृत्तीवर असतं आणि ते व्यक्तीवर असतं. कुठल्याही एका जातीच्या संदर्भात त्याचं मूल्यमापन करणं हे आपल्याला योग्य वाटत नाही. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी जी फुल्याच्या मुलींची शाळा काढली, त्या मुलींच्या, ब्राह्मणांच्या मुली त्यांनी शिकवल्या, बहुजनांच्या मुली शिकवल्या, दलितांच्या मुली शिकवल्या. पांडुरंग आता महान म्हणणं योग्य नाही, गायकवाड नावाचा एक माणूस त्या काळात महात्मा फुल्यांच्या काळामध्ये तो वस्तीतून, दलित वस्तीतून दलितांच्या मुली पोत्यामध्ये घालायचा आणि झाकून त्या मुली तिथे शाळेत राहून सोडायचा आणि पुन्हा घेऊन जायचा. इतकी कठीण अशा प्रकारची अवस्था, एक व्यवस्थाच होती. ती व्यवस्था क्रूर होती, माणूसपणाला नाकारणारी होती, ज्ञानाला नाकारणारी होती, माणसाचं पाणी नाकारणारी, माणसाचं ज्ञान नाकारणारी, भाकरी नाकारणारी, माणूस पण नाकारणारी व्यवस्था या देशात संस्कृती आणि धर्माच्या नावानं निर्माण केली गेली आणि त्याचा विरोध करण्याची भूमिका महात्मा फुल्यांनी घेतली. आणि म्हणूनच महात्मा फुल्यांचं कार्य हे सर्वात वंदनीय अशा प्रकारचं काम आहे. आणि तेच महात्मा फुले हिंदू धर्माची संबंध, संस्कार आणि त्याची परंपरा नाकारून हिंदू धर्माच्या संस्कारातून उदयाला एक आदर्श राजा शिवाजी महाराजांना ते वंदन करत होते. शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी गायला, गुणगान केलं. पुढे तीच परंपरा बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपल्याला स्वीकारता येते आणि आपल्याला मांडता येते. बाबासाहेबांनी जवळजवळ आयुष्यामध्ये प्रचंड मोठ्या अशा प्रकारचं आंदोलन केली. पहिल्यांदा संवाद केलेला. सगळे महापुरुष पूर्ण संघर्षवादी नाही. सुरुवातीला संवाद आहे, नंतर संघर्ष आहे आणि पुन्हा संवाद आहे. जे एखाद्या समाज इतिहासा, समाजाच्या व्यवस्थेच्या संदर्भात संघर्ष करताना सुरुवातीला संवादाची भूमिका माणसाने घेतली पाहिजे आणि घेतली ती महापुरुषांनी. संवादानंतर संघर्ष केला, उरलेल्या मुद्द्यावरती संघर्ष आणि संघर्षानंतर पुन्हा संवादाच्या भूमिकेत हे महापुरुष आल्याचं आपल्याला दिसतं. हिंदू धर्मातला अन्याय आणि अत्याचार सहन करता करता बाबासाहेब आंबेडकरांनी एक रान पेटवलं. बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली 1924ला. 1927ला बहिष्कृत भारत हे त्यांनी वृत्तपत्र काढलं. 1927लाच महाडचा सत्याग्रह त्यांनी केला, मनुस्मृती जाळली आणि नंतर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. अशा वेगवेगळ्या राजकीय आणि धार्मिक आणि सामाजिक स्वरूपाच्या भूमिका घेत असताना बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाचे फलित आहे. उच्च शिक्षणाचं, विवेकवादी शिक्षणाचं, पाश्चात्य शिक्षणाचं, आधुनिक शिक्षणाचं एक सुंदर अशा प्रकारचं प्रॉडक्ट म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहू शकतो. एखादा विद्वान किती विद्वान असावा, किती अभ्यास करावा, किती कष्टाळू असावा, किती प्रतिकूलता त्यांनी भोगावी, या संदर्भात एक आदर्श उदाहरण बाबासाहेबांच्या संदर्भात आपल्याला दिसतं. अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केल्या, इंग्लंडमधून केल्या, अमेरिकेतून केल्या, भारतातल्या केल्या. पण या पदव्याची संख्या कोणीतरी मोजून काढली, 32 पदव्यांचा हा बॅरिस्टर आहे. असा माणूस दुर्मिळ होता भारतामध्ये. पण बाबासाहेबांनी जे संघर्ष केले ते सुरुवातीला मंदिर प्रवेशाची चळवळ आहे, पाण्याच्या सत्याग्रहाची चळवळ आहे, त्याचबरोबर परवर्ती सत्याग्रह आहे, काळारा मंदिराचा सत्याग्रह आहे. हे सत्याग्रह सगळे 1935 पर्यंतचे बाबासाहेब हिंदू आंबेडकर आहेत. हिंदू आंबेडकरांचं समाधान झालं नाही, हिंदू व्यवस्थेनं त्याला समाधान केलं नाही. काय मागत होते? माणसाचा हक्क मागत होते. हिंदू धर्मामध्ये सगळीच माणसं जर बंधू आहेत, बंधुत्वाची कल्पना, हिंदू धर्मातली सहिष्णुतेची कल्पना, उपनिषदाच्या संदर्भामध्ये समतेचा विचार बाबासाहेब स्वीकारतात, उपनिषदाला मान्यता देतात, किंबहुना उपनिषदाच्या तत्वावरती आधारलेलं ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या
बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बहिष्कृत भारतामध्ये दररोज डोक्यावरती गोवी छापली. पेपरच्या वृत्तपत्रामध्ये असा ज्ञानेश्वर आणि बाबासाहेब आंबेडकर असा संवाद आहे. तुकाराम महाराजांचे अभंग त्यांनी छापलेले, कारण बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर यांचा पिंड हा भक्ती मार्गी आहे. तो कबीर आणि रामानंदाचे संबंध संस्कार त्यांच्यावरती झाले. ते पहाटे भुपाळी गायचे, अभंग गायचे आणि त्याचा संस्कार कुठेतरी बाबासाहेबांच्या मनावरती झालाय. पण बाबासाहेबांच्या बुद्धिवादाला हे पटत नव्हतं की आम्ही माणसं आहोत आणि माणसाचं माणूस पण सिद्ध करू न देणारी व्यवस्था, हा धर्म कसला, ही संस्कृती कसली, त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक नैसर्गिक अशा प्रकारचा बुद्धिवाद त्यांच्या मनामध्ये उपजतच होता आणि त्यामुळे अमेरिकेच्या संदर्भातला ज्ञान आल्यानंतर तिथे जातीयता नव्हती, तिथे अशा प्रकारचा धर्म, वेगळ्या प्रकारचा अन्याय होता. पण अशा प्रकारची अन्यायी अवस्था त्यांनी अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये अनुभवली नाही. आणि म्हणून स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या डोक्यात होता, समतेचा विचार डोक्यात होता आणि त्या समतेचे प्रयोग त्यांनी आपल्या आंदोलनामध्ये केले. धार्मिक आंदोलन, त्याचं सामाजिक आंदोलन, राजकीय आंदोलनाच्या संदर्भात काँग्रेस मध्यवर्ती प्रवाह होता. काँग्रेसची संबंध चळवळ ही स्वातंत्र्यासाठी चाललेली चळवळ आहे. पण ही चळवळ ही त्यांना मान्य होती नाही असं नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या संदर्भातले काही मतभेद बाबासाहेबांचे आहेत. महात्मा गांधीच्या संदर्भातले महात्मा आणि महापुरुष अशा दोन पदाला शोभणारे मतभेद आहेत. हे काही घरगुती भांडण नाही, पैशाचं भांडण नाही, पायी आणि बाटलीचं भांडण नाही. महात्मा गांधी एक राष्ट्रीय नेता होता. सर्व समाजाचं नेतृत्व करताना या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, हा त्यांचा पहिला अजेंड्यावरचा पहिला प्रश्न आहे. आणि बाबासाहेबांच्या अजेंड्यावरचा पहिला प्रश्न दलिताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. भारतीयाला स्वातंत्र्य आणि दलिताला स्वातंत्र्य यामध्ये फारसा फरक नाही, पण क्रमांकामध्ये फरक आहे. बाबासाहेबांच्या अजेंड्यावरचा पहिला क्रमांक हा दलितांची मुक्ती आणि मग स्वातंत्र्य मुक्ती जरूर आहे. आणि महात्मा गांधींची पहिली अशा प्रकारचा कलम जे देशाचं स्वातंत्र्य आहे आणि दलिताचा उद्धार आहे 9वा क्रमांक, 9वा क्रमांक अशा प्रकारचा क्रम आहे. या क्रमाचे मतभेद त्यांच्यामध्ये जरूर आहे. संबंध हिंदू समाज एकसंघ राहावा यावरून अस्पृश्याला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्येच कल्पना करणारे, गृहीत धरणारे गांधी, मी अस्पृश्याचा नेता गांधी म्हणत होते. बाबासाहेबांचा विचार असा की गांधी हा सवर्णाचा नेता आहे, तो अस्पृश्याचा नेता आहे. कारण अस्पृश्याचे चटके आम्ही घेतलेले आहे, भोगलेले आहे आणि मग त्याची वेदना आम्हालाच कळणार. शिवाय भूतदयावादी गांधी ही भूतदयावाद आंबेडकरांना मान्य नाही. शास्त्रीय मानवतावादाची भूमिका, माणुसकीच्या संबंध, शास्त्रीयतेचा हक्क, एक माणूसपणाचा नैसर्गिक हक्क बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या संदर्भात मांडू पाहत होते. हा मतभेदाचा मुद्दा आहे. गांधीची भूतदयावादाची भूमिका ही पूरक आहे, ती पहिल्या क्रमांकाची नाही. बाबासाहेबांची भूमिका मात्र माणसाचा अधिकार, माणूस म्हणून अधिकार हा पहिला आहे. माणसाला माणसाचे हक्क मिळाले पाहिजे, तो भूतदयेचा भाग नाही. ईश्वराची कृपा म्हणून आम्हाला नको, तर नैसर्गिक अशा प्रकारचा अधिकार हा बाबासाहेबांच्या आणि गांधी मधला विरोध आहे. सुरुवातीला 1932चे गांधी आणि आंबेडकर हे विसंवादामध्ये दिसतात. ते पायातली बीडी म्हणता येतं. पुणे करार हा संबंध दोघांच्या संदर्भातली अत्यंत वितंडवाद घालणारी आणि त्यांना भांडण मिटवावं लागलं. बाबासाहेबांनी त्यांना जीवदान दिलं आणि त्यांनी कुठेतरी मान्य केलं. पण या मान्य करण्यामध्ये दलित समाजामध्ये हा पुणे करार हा दलित चळवळीच्या पायातली बीडी असं म्हटलं जातं आणि पुढे ती आवश्यक अशा प्रकारची भाग म्हटलं जातं. पण बाबासाहेबांनी जर टोकाला प्रश्न दिला असता तर गांधीचा प्राण धोक्यात आला असता, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधी हा स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला चिकटून आहे. बाबासाहेबांना स्वातंत्र्य नको नाही असं नाही, स्वातंत्र्य बाबासाहेबांना पाहिजे. ब्रिटिशांकडून साम्राज्यशाहीकडून स्वातंत्र्य पाहिजे. बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणशाहीला होता, बाबासाहेबांचा विरोध भांडवलशाहीला होता आणि बाबासाहेबांचा विरोध साम्राज्यशाहीला होता. या तीन शाह्या विरोधी असणाऱ्या बाबासाहेबांनी, यामध्ये गांधी सुद्धा कुठल्याही शाहीचं समर्थन करत नव्हते. गांधी ब्राह्मणशाहीचे समर्थन करत नव्हते, भांडवलशाहीचं समर्थन करत नव्हते आणि साम्राज्यशाहीचं समर्थन करत नव्हते. कारण दोघांचा देवात जवळपास एकच आहे. काही तपशिलाच्या मुद्द्यावरती मतभेद आहे आणि काळाच्या ओघामध्ये काही प्रमाणामध्ये मतभेदाचे मुद्दे पुढे आले आणि तो वाढत गेला. आणि गांधीच्या भक्तांनी, काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना पूर्वार्धामध्ये राष्ट्रद्रोही म्हटलेला आहे. ही सबंध भूमिका लक्षात घेताना ज्या राष्ट्रद्रोही आंबेडकरांना काँग्रेसच्या लोकांनी नाकारलं, त्याच लोकांनी 1946ला
घटना समिती स्थापन होत असताना हा बॅरिस्टर माणूस, शेवटच्या तळागाळाचा माणूस, त्याचा प्रतिनिधी, अस्सल प्रतिनिधी, प्रामाणिक अशा प्रकारचा, विद्वत्ता, तळमळ, ध्येयवाद या अर्थाने समर्पित अशा प्रकारचा हा बाबासाहेबांची विद्वत्ता ही अत्यंत महत्वाची त्यांना वाटली. काँग्रेस ही त्यावेळेस सर्वसमावेशक अशा प्रकारची भूमिका घेताना दिसते. गांधीतला महात्मा व्यापक विचार करतो आहे आणि म्हणून 1946 ला गांधी जिवंत होते. त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या प्रवेशामध्ये सुद्धा 2 मंत्री काँग्रेसच्या बाहेरचे त्यांनी घेतले. एक श्यामाप्रसाद मुखर्जीचा संदर्भ आहे आणि दुसरा बाबासाहेबांचा आहे. बाबासाहेबांशी संघर्ष असताना बाबासाहेब काँग्रेसच्या पहिल्या मंत्रिमंडळात कसे सामील झाले हा प्रश्न इतिहासाला विचारण्यासारखा आहे. याचं उत्तर एकच आहे की त्यावेळेची काँग्रेस, त्यावेळेचं राजकारण विधायक स्वरूपाचं होतं. व्यापक स्वरूपाची जाणीव त्यांच्यामध्ये होती. काँग्रेसचा नेता गांधी होता. गांधी हा महात्मा होता. त्याचं अंतःकरण आणि त्याची व्यापकता मोठी होती. संबंध देशाची, संबंध जनतेचे प्रश्न त्यांच्या डोक्यात होते आणि या प्रश्नाला तळागाळातल्या लोकांच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आंबेडकरांची आहे हे गांधीला पटत होतं, पचत होतं आणि मग गांधींनी बॅरिस्टर आंबेडकरांचं नाव पटेल आणि नेहरूंना सुचवलं आणि त्याप्रमाणे नेहरू पटेलांच्या काँग्रेसने मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर आंबेडकरांना त्यांची विद्वत्ता आणि तळमळ लक्षात घेऊन, त्यांची देशभक्ती लक्षात घेऊन त्याला निमंत्रित केलं आणि त्यामुळे ते बाबासाहेब पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले. राज्यघटनेचा मसुदा तयार करताना सुद्धा बॅरिस्टर त्यावेळेस जवळजवळ 40-42 बॅरिस्टर आहेत भारतामध्ये. काँग्रेसकडे बॅरिस्टरची कमी नव्हती पण बाबासाहेबांनाच ही भूमिका बजावावी लागली. मला वाटतं पुण्यातला कुठला तरी माणूस काँग्रेसचा त्यांनी बाजूला साधला आणि त्याला इथून निवडून आणलं बाबासाहेबांना आणि निवडून आणलं आणि बाबासाहेबांना घटना समितीचं अध्यक्षपद दिलं आणि घटना समितीचं अध्यक्षपद दिल्यानंतर सर्वसमावेशक अशा प्रकारची घटना, अनेक देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून प्रचंड मोठ्या मेहनत घेऊन बाबासाहेबांनी ही घटना तयार केली. यामध्ये सगळेच बाबासाहेबांचे विचार त्याच्यात आले नाही पण बाबासाहेबांनी सर्व धर्माचं चांगलं सामर्थ्य संचित त्या ठिकाणी व्यक्त केलं. बाबासाहेबांनी खरं म्हणजे हिंदू धर्म सोडला होता. 1935 ला त्यांनी नोटीस दिली, आता हिंदू धर्मात मरणार नाही म्हणून सांगितलं. तरी सुद्धा हिंदूच्या ईश्वरवादाला, मुस्लिमांच्या ईश्वरवादाला, ख्रिश्चनांच्या ईश्वरवादाला घटनामध्ये, समितीमध्ये, घटनेच्या कलमामध्ये त्यांनी स्वातंत्र्य दिलं. ईश्वरवाद्यांचं ईश्वरी मानण्याचं स्वातंत्र्य आणि निरीश्वरवाद्यांचं न ईश्वर मानण्याचं स्वातंत्र्य, अशा प्रकारचे आस्तिक आणि नास्तिक तत्वज्ञानाला समांतर अशा प्रकारच्या स्वातंत्र्याची मुभा देणारं एक सुंदर अशा प्रकारची घटना बाबासाहेबांनी दिली. आज 75 वर्षाच्या कालखंडानंतर ही घटना आणि हा भारत याला सुसंगत अशा प्रकारचं राजकारण, सुसंगत अशा प्रकारचा देवा या संविधानामध्ये आहे. ते सामर्थ्य, ती पुण्य आहे बाबासाहेबांचे. बाबासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानतात, कबीराला गुरु मानतात पण महात्मा फुलेंना गुरु मानून सुद्धा ज्यावेळी धर्म स्वीकारायची पाळी आली त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्य धर्म स्वीकारत नाही. जसं शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म बाजूला ठेवून शिवाजी महाराजांचा पराक्रम महात्मा फुलेंनी पोवाड्यात गायला, तसं महात्मा फुलेंना गुरु मानून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा सार्वजनिक सत्य धर्म शिल्लक होता. अनेक धर्माचं त्याला अभिलाषाला मिळत होती, त्याला आमिष दाखवली जात होती. ख्रिश्चन येत होते, मुस्लिम येत होते, शीख येत होते पण या कुठल्याही धर्माचा स्वीकार न करता बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना बाजूला सारून महात्मा फुलेच्या पाठीमागे असणारा निरीश्वरवादी बुद्ध ते शरण गेले. कारण बुद्ध बुद्धिवादी आहे, बुद्ध ईश्वर मानत नाही. कारण ईश्वरा या संकल्पनेनं दलितांचं वाटोळं केलं अशी बाबासाहेबांची प्रामाणिक अनुभूती आहे आणि तेवढंच प्रामाणिक सखोल असं चिंतन आहे. 33 कोटी देवाची संख्या हिंदू धर्मात सांगितली जाते आणि 7 कोटी फक्त दलित होते. या 7 कोटी दलितांना 5-5 देव जरी वाट्याला आले असते तरी ते चाललं असतं पण एकाही देवानं या दलितांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं नाही, एक थेंबही पुसला नाही. हिंदू धर्मामध्ये बैलाला पोळी खाऊ घातली जाते, मांजराला दूध पाजलं जातं. चांदीच्या वाटीमध्ये मांजराला दूध पाजणारी संस्कृती माणसाला मात्र माणूसपणाला नकार देते, विशीच्या बाहेर ठेवते. 2-2 हजार वर्ष त्याच्या संबंध 5-10 पिढ्या तिथे तसंच खपत जातात. त्याला चांगलं अन्न खायची परवानगी नाही, त्याला कपडे घालायची परवानगी नाही, ज्ञानाची दारं बंद, गावाची दारं बंद, त्यांच्याकरता वेस बंद होती.
वेशीच्या पाऊल टाकला तर दलित माणसाला कमरेला काठी आणि गळ्यामध्ये मडकं, त्याची सावली सुद्धा विटाळ, पाणी भरून वाढण्याची होती. इतका अन्याय माणसानंच माणसावर केला. हे सर्व हिंदू संस्कृतीने, हिंदू धर्माने केलं. हा धर्म नव्हे, ही बाबासाहेबांची कल्पना आहे. आणि मग सडेतोड आणि अत्यंत सप्रमाण बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. पण हिंदू धर्मातलं जे चांगुलपण आहे, सहिष्णू हिंदू धर्म, विश्वात्मक हिंदू धर्म, ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचा विचार, जो जे वांछेल तो ते गावो प्राणी जातो, ज्याला जे पाहिजे ते सगळ्या जगातल्या लोकांना मिळावं, असा धर्म हा विश्वात्मक देव ज्ञानेश्वर मानतात. की विश्वात्मक जाणीव ज्ञानेश्वराच्या विचारामध्ये आहे. आणि ज्ञानेश्वर गीतेवर उभे आहे. गीतेचा मूळ श्लोक चातुर्वर्ण आणि कर्मविपाकाचा सिद्धांत, हे दोन सिद्धांत गडबडीचे वाटतात. ते गडबड कुणालाही, एखाद्या दलित माणसाला, बुद्धिवादी माणसाला तो विचार पटत नाही. पण हे दोन विचार जर सोडले, सिद्धांत सोडले, तर बाकीचा हिंदू धर्म, सहिष्णू हिंदू धर्म, सर्व लोकांना पोटात घेणारा धर्म, विश्वाला कवटाळणारा धर्म, सर्वांचं संरक्षण करणारा धर्म, सर्वांचं कल्याण करणारा धर्म, विवेकानंदाचा हिंदू धर्म हा अत्यंत व्यापक आहे. त्यांनी मुस्लिम धर्माच्या आपल्या शिष्याला सुद्धा एक प्राधान्य दिलं, त्याच्या धर्मात हस्तक्षेप करू नका म्हणून सांगितलं. विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये बौद्ध धर्मावरती व्याख्यानं दिलेली. हिंदू धर्म हा त्यांचा संकुचित जाणण्यामध्ये बंद नाही. विवेकानंदाने हिंदू धर्मावर एवढी कडक टीका केलेली आहे की कोणत्याही दुसऱ्या माणसाने केलेली नाही. तरीही हिंदू धर्म हा अत्यंत महत्वाचा, विश्वात्मक असल्याचं विवेकानंदाचं मत आहे. भगव्या वेशातला हा स्वामी आपल्याला आदरणीय वंदनीय आहे. गांधीतला माणूस महात्मा हा सुद्धा हिंदू धर्माला प्रमाण मानतो. तो वर्णव्यवस्था मानतो, पण गुण कर्मशः मानतो. तो जाती व्यवस्था मानत नाही, पण गुण व कर्मशः मानतो. शाहू महाराज सुद्धा आर्य समाजिष्ट होते. ब्राह्मणेतर चळवळीला प्राधान्य देणारे शाहू महाराज हे आर्य सामाजिक व्यवस्थेमधल्या वर्ण व्यवस्थेचं समर्थन करत होते, पण ते जाती व्यवस्थेला विरोध करायचे. ही गुण कर्मशः वर्ण व्यवस्था मांडलेली आहे. स्वामी दयानंदाची कल्पना, शाहू महाराजांची संकल्पना आणि महात्मा गांधीची संकल्पना ही समान पातळीवरती आपल्याला पाहता येते. आणि म्हणून जे चांगुलपण आहे हिंदू धर्मामध्ये ते आहेच. ते ज्ञानेश्वराच्या ओवीमध्ये आहे. अवघाचा संसार सुखाचा करीन म्हणणाऱ्या ओवीमध्ये आहे. किंवा रंजले गाजले त्याशी देव म्हणे जो आपले, अशा प्रकारच्या रंजल्या गाजल्यामध्ये देव पाण्याची जी वृत्ती आहे, जी भूमिका आहे, तो खरा हिंदू धर्म आहे असं तुकाराम महाराज सांगतात. कर्मकांडामध्ये धर्म नसतो, आचरणामधल्या अत्यंत टोकाच्या भूमिकेमध्ये धर्म नसतो. आणि म्हणून धर्मामध्ये ज्यावेळेस क्रौर्य शिरतं त्यावेळेस तो अधर्म होतो, शुद्ध धर्म लोपून जातो. शुद्ध धर्माचा पराभव करणारी अत्यंत विकृत अशा प्रकारची धर्माची आवृत्ती अनेक लोकांनी त्याला कवटाळली आणि त्याला हिंदुत्व म्हटलं गेलं. हे मुळातल्या हिंदू धर्माच्या संकल्पनेशी, शुद्ध संकल्पनेची बरोबर नाही. म्हणून विवेकानंदाचा धर्म, महात्मा गांधीचा हिंदू धर्म हा खरा हिंदू धर्म आहे. दुसऱ्यांचा हिंदू धर्म राजकीय लोकांच्या दृष्टीनं किंवा दुकानदारी करण्याच्या दृष्टीनं स्वार्थासाठी असा वापरलेला तो धर्म आहे. शुद्ध धर्म कुठलाही, इस्लाम शुद्ध असो, ख्रिश्चन शुद्ध असो, येशू ख्रिस्ताचं बलिदान कुठे वाईट आहे, मोहम्मद पैगंबराची शांततेची संकल्पना आणि समतेचा विचार कुठे चुकीचा आहे, गुरु नानकांचा शीख धर्मातला समतेचा विचार हा वंदनीय आहे. बसवेश्वराची श्रमाच्या श्रम हा स्वर्ग आहे असं बसवेश्वर म्हणतो. तोच विचार आणि समतेचा विचार आमच्या इंग्लंड मधल्या 2013च्या पार्लमेंटच्या ठरावामध्ये बसवेश्वराच्या अभिनंदनाचा ठराव पास केलाय. आम्हाला अजून जाग नाही आली. थेम्स नदीवरती बसवेश्वराचा पुतळा आहे, कारण पहिल्या लोकशाहीचा उद्गार म्हणून बसवेश्वर तिथे पूजला जातो आहे. जगातलं जे चांगुलपण आहे त्या चांगुलपणाला कुठेही आडवं जाण्याची आपली इच्छा आणि प्रवृत्ती असू नये. तो खरा धर्म आहे. आणि मग सर्व धर्मामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, त्याची बेरीज करण्याची भूमिका, त्याला एकत्र करण्याची भूमिका ही आपल्या महापुरुषांच्या विचारामध्ये आहे. आणि संविधानामध्ये ते सामर्थ्य आहे. अशोक चक्र संविधानामध्ये आहे. सगळ्या 3 रंगांच्या या संबंध रंगछटांमध्ये संबंध सर्व धर्माचं संचित आणि चांगुलपणे एकत्र केलेलं आहे. ही बाबासाहेबांची सगळ्यात मोठी देण आहे. सेक्युलर बाबासाहेब, समाजवादी बाबासाहेब आणि बुद्धिस्ट बाबासाहेब यापैकी मला समाजवादी बाबासाहेब आणि सेक्युलर बाबासाहेब मला अधिक जवळचे वाटतात. मी बुद्धिस्ट नाही, पण बाबासाहेबांचा अनुयायी जरूर आहे.
आणि म्हणून बाबासाहेबांची महात्मा फुल्यांकडे पाहत असताना जो विसंवाद असताना त्यांचा धर्म न स्वीकारता त्यांनी महात्मा फुल्यांना बाजूला सारून बुद्धाला शरण गेलेले बाबासाहेब, बुद्ध आणि महावीराची बेरीज, बसवेश्वर आणि आगरकरांची बेरीज, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची बेरीज, तुमच्या अण्णाभाऊ साठे आणि बिरसा मुंडाची बेरीज, सेवालाल महाराज आणि दुसऱ्या कुठल्या एखाद्या संत महात्म्याची बेरीज, तुकाराम आणि रामदासाचे तुमच्या ज्ञानेश्वराची बेरीज, गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांची बेरीज, अशा सर्व बेरीजचं संचित महापुरुषाच्या चरित्रामध्ये असतं. आणि महापुरुषाचं चरित्र हेच देशाचं चरित्र असतं, मानवतेचं चरित्र सुद्धा असंच मंगलमय व्हावं, शुद्धमय व्हावं, अशा प्रकारची अपेक्षा या संयुक्त जयंती समितीच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपल्या पारला अत्यंत धन्यवाद देतो. समाजामध्ये अत्यंत फुगीर अशा प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. समाजामध्ये धर्माची दुकानदारी आहे. समाजामध्ये संविधानाचे मारेकरी वाढले, मारेकरी संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. आणि म्हणून जे कोर्ट न्यायाच्या अपेक्षेनं न्याय प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतं, एका कुटुंबाला समोर आलेल्या केसमध्ये न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतं, वकीलही करतो आणि सन्माननीय न्यायाधीश सुद्धा करतात. हीच न्यायाची भूमिका समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने अशा सुंदर अशा प्रयोगातून आणि अशा प्रकारच्या सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपण घेत आहात, हे घेणं आवश्यक आहे. लोकशाहीच्या शुद्धीकरणासाठी, लोकशाहीच्या भवितव्यासाठी, जगातली मानवता एक होण्यासाठी, सुखी होण्यासाठी आणि विश्वशांती, विश्व साहित्य, विश्व संस्कृती, विश्व धर्म सुरक्षित राहण्यासाठी असे प्रयोग, सत्याचे प्रयोग, सत्याची पूजा आणि सत्याचं समर्पण जे महापुरुष करतात त्याच वाटेनं चालण्यासाठी प्रेरणा देणारी अशा प्रकारचे कार्यक्रम मला निश्चित आवडतात. मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो. बसलेल्या आणि सन्माननीय न्यायमूर्ती काळे मॅडमना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझं भाषण संपतो.